संधी काय तुमचा हक्क आहे, हा प्रत्येक भक्ताचा हक्क आहे. आता बघा, यांना म्हणतील मागा मागा जे हवं ते, आणि हे सगळे मागतील सोनं संपत्ती सगळं काही, आणि आम्हाला आम्हाला केवळ उपदेश. मुद्दाम मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? मला आमच्या नावावरती संपत्ती करायचीच नाहीये. तुम्हीच हिला फडवून आणलायत ना, त्याशिवाय दुसरं काय असणार आहे? काय हे काय बोलताय तुम्ही वहिनी? आम्हाला यातलं काहीच माहिती नाही. अहो, आम्हाला काहीच कल्पना नाही आणि आम्ही असं काही केलेलंही नाही आणि करणारही नाही. हो का? नाही मग कोणीतरी कान भरले असतील. सोलापुरात कोणीतरी भेटला असेल किंवा इथं काहीतरी कोणी सांगितलं असेल. नाही वहिनी, आम्हाला कोणी काहीही सांगितलेलं नाहीये आणि आमच्या मनात असं काही नाहीये. हो, हे पूर्णपणे खोटं आहे. हे बघ कौशिकी, तुला सुभद्रा, शांत हो. सोमेशा, तुला तुझ्या वाटणीचा हिस्सा मला द्यायचा नसेल ना तर नको देऊ, पण वाद नको घालूया, ठीक आहे? बघूया, ताईची इच्छा आपण विसरून जाऊया. यशोदाताई, काहीही झालं ना तरी मी तुझी इच्छा पूर्ण करणार, हा माझा शब्द आहे. पण मला आता सगळ्यात जास्त काळजी वाटते ती यमूची. माझं म्हणणं खरं झालं तर यमूला बाहेरचं वारं लागलं. नाही नाही, असं होऊच शकत नाही. आज आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत. मागा काय मागायचं आहे ते. स्वामी, तुमचा सहवास, तुमची कृपा यातच सगळं आम्हाला मिळालं. आम्हाला दुसरं काही नको. गया माई गोपाळा, आम्ही म्हंटल ना मागा काय हवंय ते. स्वामी, आम्ही खरंच मनापासून सांगतोय, आम्हाला काहीच नकोय. स्वामी, आम्हाला खरंच काही नकोय. खरंय माई. अहो, याहून मोठं धन दुसरं काय असू शकतं? अरे या माई आणि गोपाळ बुवांना डोकंच नाहीये. अशी संधी कोण वाया घालवता का? काय मागायचं हे सुद्धा समजत नाहीये ह्यांना. तुम्ही जरी काही नाही मागितलं तरी आज आम्ही स्वतःहून तुम्हाला काही देणार आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला स्पर्श कराल त्या व्यक्तीच्या आयुष्यातून दुःख नाहीसं होईल, त्याच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. आज आम्ही तुम्हाला हा आशीर्वाद देतो. असा आशीर्वाद आम्हाला का नाही दिला या बुवाने? आम्हाला जर असा आशीर्वाद दिला असता ना तर लोकांच्या नावाखाली बक्कळ कमाई केली असती आम्ही. कपिले, तुला असा आशीर्वाद न देण्यामागचं कारण तुला लवकरच कळेल. हात पुढे करा. स्वामी, नकोय आम्हाला अशी शक्ती. या शक्तीमुळे आमचा अहंकार वाढेल. आम्ही स्वतःलाच देव समजायला लागू आणि तुमच्यापासून दूर जाऊ. आम्हाला असं होऊ द्यायचं नाही. आणि स्वामी, भक्तांची दुःख दूर करायला तुम्ही आहातच की. स्वामी, तुम्हाला जर काही द्यायचंच असेल तर एवढंच द्या.
आयुष्याच्या शेवटापर्यंत आम्ही तुमच्या सहवासात, तुमच्या सेवेत राहू स्वामी. खरं आहे स्वामी, आमची सगळ्यांची हीच इच्छा आहे. म्हणून तुला आम्ही आशीर्वाद का दिला नाही हे समजलं? अगं याला म्हणतात मागणं. आमची यशोदा आमच्याकडे कायम हेच मागायची. शिव शंकर शंभा. चल यमू माझ्यासोबत. अगं चल माझ्यासोबत. साऊबाई, कुठे घेऊन जाताय तिला? कौशिकी, हिला मी भगताकडे घेऊन चालली. तोच हिचं बाहेरचं वारं पळून लावेल. नाही वहिनी, स्वामी असताना याची काही गरज नाहीये. जाऊबाई, भगत, झाडफूक हे सगळं नको. अहो तुम्हाला कळत नाहीये का? हिच्यावरती बाहेरचं वारं आलंय. आई, बाहेरचं वारं म्हणजे काय? यमू बाळा, तू लहान आहेस, तुला नाही समजणार. स्वामी काल म्हणाले, यमू कुठलं तरी सत्य सांगायला जन्माला आली. यमूच्या बाबतीत जे घडतंय हा त्याचाच तर भाग नाहीये ना. काहीतरी आहे जे आपल्या हाती लागत नाही. अहो, यमूच्या माध्यमातून यशोदाताई काही सांगू इच्छित तर नाहीत ना? आणि जर ताईंची इच्छा असती की आपल्या नावावरचं सगळं यांच्या नावावर करावं, तर मग यमूच्या माध्यमातून अडवलं का त्यांनी आपल्याला? नाही नाही, असं काहीच नाहीये. हिच्यावर बाहेरचंच वार आहे. मी आता सिद्ध करून दाखवते. थांबा. हे बघा, हे तांदूळ आहेत. हे हिच्यावरनं मी ओवाळते. जर का हे तांदूळ काळे झाले तर हे बाहेरचंच वारं आहे. नाही नाही, माझ्याकडे अजून एक उपाय. थांबा. हा देवासमोरचा दिवा आहे. हा हिच्यावरून ओवाळते. जर का हा दिवा विझला तर हे बाहेरचंच वार आहे. पाहिलं दादा वहिनी, या असल्या गोष्टी सगळ्या खोट्या असतात. हे मनातलं काढून टाका. मग नक्कीच तिच्या मनावर आणि मेंदूवर परिणाम झालाय. मानसिक रोग जडला हिला. काकू, दे तो दिवा माझ्याकडे. श्री स्वामी समर्थ. दीप उजळला दारी तुमच्या, मन गुंतले नामी तुमच्या. करुणा करा दीन दयाळा, माथा ठेवितो चरणी तुमच्या. श्री स्वामी समर्थ. अहो, अहो, हे काय चाललंय?
हे गाणं तर यशोदाताईंनी स्वामींवर रचलेलं गाणं आहे. यशोदाताई नेहमी गायची, पण हे यमुला कसं माहित? तिचा जन्म तर ताई गेल्यानंतर झालाय आणि मी हे गाणं कधीच म्हटलं नाही तिच्या समोर. मलाही हे गाणं पूर्णपणे पाठ नाहीये, पण यमुला हे गाणं कसं काय पाठ? मला वाटतंय हे सगळं पढवून आणलंय तिला आणि सगळं शिकवलंय तिला. शांत होतो. हे घडवत आहेत की खरंच घडत आहे? हे जर बाहेरचं वारण नाही तर नेमकं काय आहे? माई, कपिलाताई सतत अशा का वागतात? अहो स्वामींनी त्यांना किती समजवलं, त्यांना आतापर्यंत किती वेळा अद्दल घडली, पण त्यांच्यामध्ये काही फरक पडत नाही. खरंच आश्चर्य वाटतो. काय रे, कसली चर्चा सुरू आहे? स्वामी, आम्ही कपिलाताईंबद्दलच बोलतोय. स्वामी, तुमची एवढी कृपा असताना त्या लोभ सोडत का नाही? हे तिचं मागच्या जन्माचं मूळ आहे आणि ते जाणून घेण्याकरता आधी एक गोष्ट नीट समजून घ्या. कोणती स्वामी? शिव शंकर शंभो. पहिले कोळसा पेटला, मग लाकूड, मग पाण्याला त्याची आच लागली, त्याचं रूपांतरण वाफेत झालं. आता वाफ वर जाणार, ते ढग बनणार, ढगांचं घर्षण होणार आणि मग त्यातून वीज कडाडणार. ऊर्जा तीच, पण एका रूपातून दुसऱ्या रूपात परिवर्तित झाली. मनुष्याचे असत असतात, त्याचा आत्मा पुनर्जन्म घेतो.